मित्रांनो, आत्ताच मी वेल्हे गाव सोडलेलं आहे आणि कॅम्पसाईटच्या दिशेने प्रवास करतो आहे. वेल्हे गावातून पुढे येताना भट्टी नावाचं एक गाव लागतं आणि भट्टी गावाच्या पुढे एक खिंड आहे, त्याला भट्टीची खिंड असंच म्हणतात. या भट्टीच्या खिंडीत जसा आम्ही पोचलो तिथून पुढे हे असं वातावरण आहे आणि त्या खिंडीच्या मागे तुम्ही म्हणजे पुण्यात जसं आहे तसं वातावरण आहे. म्हणजे इतका असा हा ड्रामॅटिक चेंज, सीझनचा चेंज, जिओग्राफिकल चेंज आपल्याला पाहायला मिळाला. आत्ता कॅम्पसाईटच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे आणि कॅम्पसाईटवर जाऊन यावेळेस काही झाडं लावायची आहेत. रोहितक, आसाना, वाव्हळ, डिब्बा अशा अनेक झाडांच्या बिया मी आणलेल्या आहेत. आमचे मित्र सह्याद्री सीड बँक या ग्रुपचे सदस्य प्रदीप इनामदार काका यांनी अनेक बिया उपलब्ध करून दिल्या आणि चाललो आहे आम्ही आता. मुख्य काम ते आहे. दुसरं काम आहे इलेक्ट्रिफिकेशनचं आणि तिसरं काम आहे जितक्या जास्तीत जास्त फांद्या मिळतील पिंपरन किंवा पिपरन ह्या झाडाच्या तेवढ्या फांद्या तोडायच्या आणि त्याची लागवड करायची. तर हा असा आमचा आजचा अजेंडा. हाय, आम्ही पासली या गावात सध्या जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि या प्रवासामध्ये ढगांचं आणि धुक्यांचं जे एक मिलन बघितलंय, स्वतःला ढगमय बघून जो एक विलक्षण आनंद झाला तो अप्रतिम. यामध्ये किंवा या प्रवासात असताना मला माझी एक जुनी कविता आठवली आणि या रेकॉर्डिंगमध्ये मी तीच कविता म्हणून दाखवतो. कवितेचं शीर्षक आहे नकळत. नकळत तिचे येणे आणि जाणे जणू वाऱ्याचा स्पर्श, नकळत तिची बोली आणि अबोली जणू घुंगरांचं अस्तित्व, नकळत तिचा गंध आणि अस्वस्थता जणू तहानलेल्याची ओढ, नकळत तिचं हसू आणि रुसू जणू क्षणांचा खेळ, नकळत तिची साथ आणि दुरावा जणू श्वासांची ओळख. नेहमीच सारं नवस तिची न माझी भेट नकळत. क्या बात है, बढिया. Now we are reaching the campsite. It's been almost 8 days that I had been here. The atmosphere has changed wonderfully and it is turning more and more green.
नमस्ते मित्रांनो. काल आज उद्या आणि परवा असे 4 दिवस आपल्या कॅम्पसाईटवर ह्या आघुटीला म्हणजे मृग नक्षत्रामध्ये वृक्षारोपणाचं काम आपण खूप मोठ्या प्रमाणात करतोय. त्याचाच एक भाग म्हणून हे जे आता दिसलं तुम्हाला ही फांदी आहे, हे पिपर म्हणतात स्थानिक भाषेमध्ये, पिपर किंवा पिंपरण असं सुद्धा याचं नाव आहे. हे वडाच्या कुळातलं झाड आहे, नांद्रुक वड ह्या कुळातलं, आणि हे एक खूप चांगलं झाड आहे. ज्यावेळेस आता सगळीकडे पावसाची तयारी म्हणून MSA म्हणजे महावितरण वीज मंडळाने अनेक ठिकाणी रस्त्याच्या लगत झाडं तोडली, तर त्याच्यामध्ये एक ही फांदी तोडलेली मला दिसली, रस्त्याच्या बाजूला पडलेली होती. मी ती गाडीत टाकली आणि घेऊन आलो. ही असं आहे झाड की ह्याची फांदी लावली की ती जगते, त्याला पालवी फुटते, मुळं फुटतात, तुम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही. असे ह्याची हे आहे म्हणजे. आणि विशेष म्हणजे स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या दिवसामध्ये, ह्या मृगाच्या नक्षत्रामध्ये जर झाडं लावली, कोणतीही फांदी लावली, तरी ती फांदी जगतेच. तर आपण जवळजवळ वड, पिपर अशी 25-30 झाडं आतापर्यंत फांद्या लावलेल्या आहेत. त्याला कसलंही खत द्यायची गरज नाही, काय नाही, स्थानिक झाड आहे. तसंच आणखी काही फांद्या आहेत, हे त्याचं पान दिसतंय का, हे ओळखीसाठी. चला पुढचं झाड. हा आहे सचिन. बस झाला खोल खड्डा. थोडीशी हावड्याने थोडीशी माती बाजूला का, थोडीशी. बस झालं, बस झालं. जेवढं दाबता येईल खाली तेवढं दाब. बस. फावड्यान घे, फावडं सगळीकडे गोळा करून टाक. आता चांगलं दाबायचं दोन्ही बाजूंनी. हां, दाब चांगला.
हे अर्जुन नावाच्या वृक्षाचं झाड. अर्जुन आणि अहिन हे एकाच कुळातली झाडं आहेत आणि हे अस्सल देशी झाड. आयुर्वेदामध्ये याच्या जी साल असते झाडाची त्या सालीचा वापर केला जातो. आता ज्या काही बिया आता आपल्याला कॅम्पसाईटवर लावणार आहे आम्ही त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो. हे आहे कांचन. त्यानंतर हे वाव्हळ, हिवर चिंच म्हणून एक बी आहे. हे आहे कांचन, आसाना, रोहितक आणि साधी चिंच. आणि हे आहे बिट्टी. सोबतच बऱ्याच बिया मिळाल्यात अहिनाच्या. हा सुद्धा देशी वृक्ष आहे अस्सल. आणि रायवळ आंबा. ह्या रायवळ आंब्याच्या बिया म्हणजे कोया आम्ही गोळा केला म्हणजे पुण्यामध्येच शहरामध्ये. त्या गोळा करून त्या बिया इथं आणल्या. तर ह्या सगळ्या बिया आम्हाला कॅम्पसाईटवर लावायच्यात. आसाना नावाचं जे आहे हे आसाना हे काटेरी झाड असतं. हे म्हणजे अगदीच काटे नसतात ह्याला पण काटे असतात त्यामुळे हे कुंपणावरती ह्या बिया लावणार. ही दुपारच्या जेवणाची तयारी चाललेली आहे. सचिन जेवणाची तयारी करतोय. आणि ह्या काही फणस आणि बिब्याच्या बिया. फणस आणि बिब्बा. हे काळ्या बिया ज्या आहेत त्या बिब्बा आहे तो. आता हे सगळं आपल्याला कॅम्पसाईटवर प्लांटेशन करायचं याचं. हे सगळे रायवळ आंबे. हे वड, ही सुद्धा फांदीवर पासून लावलेलं वड आहे. हा एक फांदी लावली होती त्याचं झाड तयार झालं. इकडे नदी आणि ह्या साधारणपणे 4 वर्षापूर्वी लावलेलं बांबूचं हे आमचं शेती. ही बांबू शेती. काल सोबतच इथे असंच रस्त्याच्या कडेने उगवलेली पळसाच्या काही रोपं ती सुद्धा काल इथं आम्ही लावली. रस्त्याला सापडली आणि ती घेऊन आलो. हे वड, हा वड आहे म्हणजे हा वड वेगळ्या वडाच्याच कुळातलं आणखी एक झाड की जे पावसाळी भागामध्ये म्हणजे जिथं जास्त पाऊस पडतो अशा घाटामध्ये येतं. पळस, वड अशी ही एक रांग लावली. आणि हा सगळा बांबू. साधारणपणे 3-4 वर्षामध्ये हे सगळं बांबूचं रोपं झालेले आहेत. आणि ह्या मागील वर्षी ज्या बिया जांभळीच्या बिया टाकल्या होत्या त्यापासून आलेली ही रोपं ती जगली आता. हे वनवा लागू दिला नाही आम्ही त्यामुळे इथे जे जुनं गवत आहे त्याचं खूप चांगलं कंपोस्ट म्हणजे खत तयार होईल. तर त्याचा म्हणजे इथली मातीची प्रत सुधारू लागलेली आहे. याचं एक लक्षण म्हणजे ही अशा प्रकारची अळंबी म्हणजे मशरूम इथं उगवायला लागले आहेत. गांडूळ सुद्धा आता बाहेर येतील. खेकड्याची बिळं होतील. हे जे झाड दिसते आहे हे आहे पायर. याला पायर म्हणतात स्थानिक लोक. ही आमची नदी आणि हा सगळा परिसर.
ठंडी हवा ये चांदनी कहानी है मेरे दिल सुना कोई कहानी लंबी सी एक गजल है जिंदगानी है मेरे दिल सुना कोई कहानी सारे हसीन नजारे सपने खो गए हर हंस के आसमां पे पर दुख भी खो गए सारे हसीन नजारे ह्या आहीन नावाचा एक देशी वृक्ष आहे, त्याच्या बिया आम्ही अशा आता टाकतोय. ह्या अशाच बिया टाकून उगवलेली ही जांभळाची झाडं, त्यातली काही काही बरीच मोठी झालीत. ही नैसर्गिक पद्धत जंगल तयार करायची. ह्या पद्धतीने जर काम करायला सुरुवात केली आपण तर जंगल म्हणून बनायला, नैसर्गिक जंगल बनायला खूप वर्षांचा कालावधी जाईल. पण हे असं थोडं 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 करत राहायचं. ही मागील वर्षी लावलेल्या बियांची रोपं, ह्यांना कसल्याही प्रकारचं पाणी घातलं नाही आम्ही, तरी देखील खूप चांगल्या पद्धतीनं ती जगलीत. पापडी किंवा वावळ असं म्हणतात त्याला, हे सुद्धा बिया. त्यातल्या माझी अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे की फार नाही पण एक 25-30% तरी जर्मिनेशन झालं तरी खूप चांगलं आहे.
आता वरच्या टप्प्यामध्ये वरच्या लाईनला आपण बिबा आणि वावळ सचिन असं झाले सरळ रेषेला असं असं इकडे ही बांबूची वरची रांग आहे नाही ही खाली अजून इकडं त्या वरच्या रांगेच्या कडे तर त्यात तुला काही अजून लालसर बिया दिसलो ते रोहितक नावाचं ते आहे ते बिया रोहितक नावाचं झाडाचं ते पण थोडं एकदम थोडं त्या काय लाल लाल ते एक एक बियाची टाकायची हां मग तिथं तुला परत ह्या टाकायच्यात वावळ आणि फणस आंबा हे फणस आणि हे बीन्स इकडे वन वन खूप वर्षापूर्वी म्हणजे किमान 4 वर्ष झाले असतील 4 वर्षापूर्वी अशाच पडलेले एका बी पासून जांभळाच्या बी पासून तयार झालेलं हे झाड हे एक नॅचरल इकोसिस्टम आम्ही तयार करतोय इथं जितकं शक्य होईल तितकं प्रयत्न करायचा की जास्त कमीत कमी म्हणजे कल्टिवेशन नावाची गोष्ट करायची नाही आग लागू द्यायची नाही त्यामुळे इथल्या इथंच एक चांगलं मायक्रो कल्चर किंवा एक ह्युमस तयार होतोय इथं भाज्या दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आता ही आहे पाथरीची भाजी या भाजीची भाजी खूप छान होते पाथरीची तर हिरव्या पाण्याची चांगल्या त्यामुळे काही बोललेल्या बिया इकडे पण आहेत खूप आहेत खालचा जो पट्टा आहे हा दगडी बांधण्याच्या खालचा त्या पट्ट्यामध्ये आंबा लावला म्हणजे आंबा लावला आंब्याचा भरपूर वेळ टाकत हे आहे बहाव्याची शेंग ही पण टाकून दिली अशा खूप शेंगा टाकल्या तिकडे आता ह्याची एक गंमत बघा वाऱ्याबरोबर उडून आलेलं हे आईनाचं बी पासून उगवलेलं एक छोटंसं रोपटं आता आपलं काम काय आहे तर मनुष्य निर्मित जे काही धोके असतात जंगलांना वनांना त्या धोक्यांपासून यांना वाचवायचं ते धोके कोणते तर सगळ्यात मोठा धोका आहे वनवा आग लागू नये म्हणून तर ते आम्ही गेले 4 वर्ष ही काळजी घेतोय आग लागू देत नाहीये आणि त्याचा परिणाम खूप चांगला दिसतोय तर साधारणपणे ह्या 1-1.5 एकरामध्ये एक चांगलं सिस्टम तयार होईल एक परत इकडे सचिन पुढे नको राहिला आता इकडं माघारे काय शिल्लक राहिलं बघू दे आता हां ह्या जे बिया आहेत ना ह्या काळ्या ह्या आपल्याला वरती लावायच्या ह्या नाही लावायच्या आता ह्याच्यात बघ कांचन पांढऱ्या कागदी पिशव्या कांचन आणि हिवर अशा बिया आहेत त्या आपल्याला थोडं लावताना फक्त काळजी घ्यायची आपल्याला की थोडंसं हलकं एक खड्डा करायचा आणि त्या बिया हा काठीने खड्डा कर किंवा ह्यानी कुदळी घ्या आता ती माती आपल्याला किती 1 इंच फक्त माती मोकळी करायची आणि थोडं थोडं हां बस इकडे या बांबूची रांगी ना ह्याच्यावर इकडे असं हे बांबूच्या वर थोडंसं बस बस थोडंच 2 बिया टाक बस काही होतं दादा मोबाईल पाण्यात पाऊस भिजणे इकडे सगळं छत्रीवरली थोडं खाली बस हे एक ह्याच्या 2 त्याच्या 2 ते करतो अशा लावून टाक थोड्या अंतरावरती बस झालं पाणी माती सारखी होते हलकं होतं चालत बस एवढं गोष्ट बघा इकडं आता इकडून आपण वरती चढू बस तेव्हा ही टाकली त्या शेतून सरळ जायचा म्हणजे मधला जो भाग येतो मूळ पसरायला आणि गाडी येण्यासाठी आपल्याला होते बस
सचिन, आता आपण खिंडीत गेलो ना, आपल्याला भिरली माड नावाचा एक माड आहे इकडचा, म्हणजे पश्चिम घाटामध्ये असतो तो. त्याची काही रोपं मिळतात का बघायचं, किंवा बिया खाली पडलेल्या असतील त्या घेऊन यायच्यात. तर खिंडीत जाताना एक आठवण कर मला, खिंडीच्या अलीकडे येते, थोडं पुढे घ्यायचं बस. बिझनेस चालेल का? खूप खोलते असो तास मध्ये बघा. तिथे तिथे पाण्याचा प्रवाह आहे पलीकडे थोडासा. तिथे पुढे तिथे उंडा पाहिजे बस काय काय बस. काय शिल्लक राहिलं फक्त असं राहिलं काय बिया ना त्यात अरे बिबा काय लागतं. बिबा इथून पुढे जाऊ आपण. बिबा आणि ह्यात या हे लावलं काय लावलं. हे अशा पद्धतीनं जी झाडं उगवतील, जी रोपं उगवतील, ती इथं उगवलेली असल्यामुळे ती आपोआपच इथल्या वातावरणाशी जुळून घेणारी असतील. त्यांना वेगळं पाणी देण्याची गरज पडणार नाही, वेगळं खत देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे ही पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं तयार झालेली झाडं असतील आणि हे वन तसं तयार होईल. त्यामुळे 1 एकरचा हा भाग आम्ही फक्त झाडांसाठी ठेवलेला आहे, फक्त जंगलासाठी. हा जो लावतोय सचिन आता बिया, ते आहे रोहित नावाचं झाड. कुठली लाईन खाली थोडंसं खाली. आणि आम्ही गमत केलेली आहे थोडीशी. आम्ही नॉर्मली लोक जमीन विकत घेतात, फार्म हाऊस वगैरे बांधतात आणि सगळं पहिलं काम करतात ते कुंपण करतात. आमच्या जागेला देखील कुंपण आहेच आहे, ते फक्त नावाला आहे. आमच्या जागेमध्ये माणसांना येण्यासाठी कसल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि विशेषतः जनावरांना यायचं तिथं स्वागत करतो आम्ही. म्हणजे जे खाली थोडं काही गुरं आमच्याकडे इथं चरायला कायम असतात, आम्ही अजिबात आवडत नाही त्यांना. त्याचा परिणाम असा आहे की इथं भरपूर शेण पडतं आणि त्याचं कालांतराने खतामध्ये रूपांतर होतं. बिबा वगैरे जो आहे ना, बिबा आणि हे दुसरं बी आहे मंगल, आणि ह्याच्या मात्र टाकून दे, त्याच्या आंब्याच्या टाकून द्यायचं. आंब्याच्या कोयाच्या आणण्यात त्याचं रायवळ आहे, म्हणजे इथल्या लोकल. आमच्याकडे आम्ही कसल्याही प्रकारचं कमर्शियल झाड काही लावलेलं नाही. पाणी पाठवलं आपण ते वाहून बी चाललं भिजलं सर. पाऊस आला तर हे आंबा आणि हे काळ्या सगळ्या मारतात. आंबा ते फेकू असा देतो ते घेतो. आता हे पुढे जाऊ असं पुढे पुढे हेच काय झालं. हे बघा त्या जांभळाच्या बिया, पातळीची भाजी.
अजून काही वर्षांनी हे खूप छान वन तयार होईल आणि हे पूर्ण नैसर्गिक असेल. बाकीची भाजी करास. इथं जनावर येतात ना काही बैल. हा जो आंब्याचं झाड आहे हे साधारणपणे 4 वर्षापूर्वी लावलेल्या आंब्याच्या कोळीपासून आलेलं आहे. आता एक वर्ष एकत्र जमून गेलं एका वनव्यामध्ये. त्यावेळेस ही त्याची काळजी काढली मुख्य. त्याला परत खालनं पाणी फुटल्या आणि मध्ये आता एवढे 3 वर्ष मला लागलं त्याचा हा फायदा तेव्हा उंचल चला. हां आता ही बहाव आहे ना इकडे शेंग दिसत. ही जी शेंग आहे ना बहावेची शेंग ही ती उचल आणि ती फोड जरा. ती फोडायची आणि त्याच्यात परत भिरकावून द्यायची आणि फोड आपल्या याने पिका त्या दगडावर आणि परत तशीच हे फेकून दे कुठे हळूहळू. सचिन भारी काम करतोय. पूर्ण भिजला बिचारा. हे बहाव्याचे बी शेंगेच्या आतमध्ये असणारे पडली खाली. बहावा हा झाड तयार झालं ना की ह्याला जी फुलं येतात ती खूप सुंदर फुलं पिवळ्या रंगाची फुलं असतात. बस बस पुरे झालं. आता पाणी जाऊन ते कुजायला सुरुवात होईल कवच त्याचं आणि उगवेल ते. दॅट्स इट. परफेक्ट. आता आपलं फक्त हे राहिलं ना आता आसाना लावायचं राहिला. थोडं पाऊस उघडल्यावर लावू आपण तो. हे बहाव्याचं बी आणि हे सचिनचे मातीमध्ये भरलेले हात. धन्यवाद. आजचा आपला 3रा दिवस आहे आणि आज आम्ही समोरचा जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावर गेलो होतो एकदम उंच टोकावर. आणि तिकडे काही झाडं बिया मिळतात का ते पाहण्यासाठी. तो येताना वाटेमध्ये आम्हाला कोकम झाड दिसलं. एक सापडलं. कोकम सरबत करतात ना तसलं कोकम. तर त्या झाडाखालून काही रोपं आणि खाली पडलेली बरीच कोकमची फळं आम्ही गोळा करून आणली. तर सचिन हे झाड लावतोय. त्याला लाल फळं येतात. ही फळं देखील खाल्ली जातात आणि त्याचं सरबतही केलं जातं. आणि ते फळाची जी साल आहे त्या सालीचं आमसूल तयार होतं. म्हणजे आमसूल जे आपण स्वयंपाकात वापरतो ते आमसूल. त्याचं हे झाड हे रोप आम्ही खोदून आणलं. हे इथपर्यंत काढायचं लागेल मातीने. फावडे घे खुदळ घे. मी धरू. नाही बसलं चांगलं. अजून माती भरपूर पाहिजे.
वा, किती सुंदर दिसते बघा झाड ते. अजूनही टवटवीत आहे. आमचा हा चौथा दिवस आहे झाडं लावण्याचा. खूप झाडं लावली, खूप बिया लावल्या, खूप फांद्या तोडून लावल्या. आता 4 कोकमची झाडं लावली आणि बऱ्याच बिया सुद्धा फेकून दिल्या आपल्या शेतात. डन. थँक्यू.